श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जर तुमच्या जीवनात गरिबी आहे, पैसा येत नाही, कोणत्याही कामात यश मिळत नाही, अगदी काही लोकांचं अर्ध आयुष्य संपत आलं मात्र यश मिळालेलं नाही, अगदी हट्टावरचं पोट आहे किंवा तुम्ही जितकी मेहनत करता, कष्ट करता तितका पैसा मिळत नाही, अशा वेळी आपल्याला आपल्या काही सवयी बदलायला हव्यात. या सवयी तुम्ही नक्की बदला. आज आपण एक अशी वस्तू पाहणार आहोत की जी वस्तू आपण दररोज तोंडात टाकली तर आपल्याकडे पैसा आकर्षित होतो. मित्रांनो, ही वस्तू लक्ष्मी प्रधान आहे. ही वस्तू आपल्याकडे पैशाला, लक्ष्मीला खेचून आणते. लक्ष्मीला आपल्या जीवनात धन आकर्षित करते. तंत्रमंत्रशास्त्रात लवंग, मीठ, लिंबू अशा अनेक वस्तूंचा, पदार्थांचा वापर हा लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी केला जातो. या वस्तू अशा असतात की ज्या आपल्या विचारांना वास्तवामध्ये उतरवण्याचं काम करतात. मित्रांनो, आजचा जो उपाय आहे हा आपण दररोज केला तरी चालेल, मात्र विशेष करून जर पौर्णिमा तिथी असेल, अगदी वर्षभरातील कोणतीही पौर्णिमा असो किंवा शुक्रवार असो किंवा माता लक्ष्मीचा वार जो आपण मानतो, शुक्रवार, मंगळवार तो दिवस असेल किंवा बुधवारचा दिवस असेल, तर या दिवशी तुम्ही हा उपाय केल्यास त्याचा रिझल्ट, त्याचं फळ जे आहे ते तात्काळ मिळतं. दररोज जरी हा उपाय केला तरी अतिशय उत्तम. मित्रांनो, हा उपाय केल्यामुळे जीवनात पैसा येऊ लागतो. जीवनातील गरिबी हळूहळू निघून जाते. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या ठिकाणी तुम्हाला यश मिळू लागतं. सतत तुमच्या खिशामध्ये पैसा खेळू लागतो. तुम्ही पैशात खेळाल, मात्र कोणताही उपाय करताना तो पूर्ण श्रद्धेने, आस्थेने आणि विश्वासाने केला पाहिजे, तरच त्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं. मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न घेता व मनामध्ये शंका न आणता हा उपाय करा. आणि सर्वात मोठी चूक जी आहे, जी लोक करतात, ही चूक रिपीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्याचं फळ मिळत नाही. ती चूक म्हणजे आपण करत असलेल्या उपायांबद्दल चुकूनही कोणाकडे वाच्यता करू नका. याबद्दल कोणाजवळही बोलू नका. अगदी जवळचा मित्र असेल तरीसुद्धा. किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा उपाय त्याचा रिझल्ट दाखवू लागेल आणि तुमच्या जीवनात पैसा देखील येऊ लागेल. आणि पैसा येऊ लागलाय म्हणून तुम्ही आनंदाच्या भरात आपल्याकडील पैसा इतरांना दाखवत सुटाल, तर हा पैसा दिसून देऊ नका. या दोन गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि फॉलो केल्या तर जीवनात पैसा टिकून राहील. मित्रांनो, पैशाला सुद्धा नजर लागते. नजर जशी की लहान लेकराला लागते. लहान मुलाला आपण नजर लागली असं म्हणतो. घरातील मोठ्या माणसांची नजर लागते. अगदी त्याचप्रमाणे पैसा ही लक्ष्मी आहे आणि जेव्हा तुम्ही तिचं उथळ प्रदर्शन करता तेव्हा त्या पैशाला नजर लागतेच. पैसा टिकून राहणं फार महत्त्वाचं आहे. या दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याकडे नेहमी पैसा खेळू लागेल. मित्रांनो, हा जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो तुम्ही कराच, मात्र माता लक्ष्मीची नित्यनियमाने पूजा करत चला. जर शक्य नसेल तर किमान शुक्रवारच्या दिवशी पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मीची जर आपण विधिवत पूजा करू लागलात तर माता लक्ष्मीचा आवडीचा मंत्र आहे श्रीम श्रीम. हा मंत्र अगदी साधा सोपा मंत्र आहे. दररोज नित्यनियमाने या मंत्राचा जप करत चला. अगदी गरिबातील गरीबसुद्धा धनवान बनू शकतो. मित्रांनो, आजचा जो उपाय आहे तो जाणून घेऊया. पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावर हवा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मित्रांनो, या उपायासाठी आपण एका लक्ष्मी प्रधान वस्तूचा या ठिकाणी वापर करणार आहोत. ती वस्तू म्हणजे विलायची. विलायची ह्या दोन प्रकारच्या असतात. एक हिरव्या विलायची आणि दुसरी म्हणजे करड्या रंगाची, ब्राऊन रंगाची जी असते ती विलायची. पण या उपायासाठी आपल्याला हिरव्या रंगाची जी आपण नेहमी वापरतो तीच विलायची लागणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोकांना सवय असते की तोंडामध्ये विलायचीपासून बनवलेले काही पदार्थ असतात. अशा लोकांकडे तुम्ही पहा, भरपूर पैसा येतो. तुम्ही कधीही निरीक्षण करत राहा. असे लोक खूप धनवान असतात. अनेक जण विलायचीचाच वापर करतात आणि अतिशय उत्तम
जसं तुम्ही चहामध्ये रोज विलायची घातली, गोड पदार्थामध्ये विलायचीचा सतत वापर केला, तर तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्याकडे पैसा येऊ लागला आहे. मात्र हा जो उपाय आहे, जो आपण पाहणार आहोत, तो म्हणजे विलायची खाऊन चालणार नाही, तर एक विधी असतो. कोणत्याही गोष्टीचा एक नियम असतो आणि त्या नियमानुसार जर आपण तो उपाय केला, तो उपाय अवलंबला, तर त्याचं फळ तात्काळ मिळतं. दररोज सकाळी उठल्यानंतर आपण उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे. म्हणजे तुमचं स्नानादी, नित्यक्रम आणि पूजा आटपून झाल्यानंतर उत्तर या दिशेकडे तोंड करून जमिनीवरती आसन टाकून बसायचं आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी, तुम्हाला प्राप्त करण्यासाठी, तुमचा आमच्या घरामध्ये वास निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपाय करत आहोत. त्यामध्ये तुम्ही आम्हाला यश द्या, आमच्या घरात भरभराट होऊ द्या, आमच्या मुलांची प्रगती होऊ द्या, तुमच्या कृपेने सर्व काही सुरळीत चालू द्या, अशी मनोकामना आता लक्ष्मीसमोर व्यक्त करायची आहे. मित्रांनो, माता लक्ष्मीची नित्यनियमाने उपासना करत चला. ज्या लोकांच्या घरात भरपूर पैसा आहे मात्र सुख मिळत नाही, अशा लोकांना पैशाचा उपभोग घेता येत नाही, अशा लोकांनी भगवान श्री हरी विष्णूंची उपासना करा. सर्व सुख प्रदान करणारी तीच देवता आहे. पैसा आणि सुख या दोन्ही गोष्टी मित्रांनो जीवनात फार महत्त्वाच्या असतात. लोक म्हणतात की जीवनामध्ये कटकटी वाढल्या आहेत, तर श्रीहरीची उपासना करा. पैसा आणि पैशांचा ओघ हवा असेल तर पैशाचा महापूर हवा असेल, म्हणून माता लक्ष्मीची उपासना केल्याशिवाय पर्यायच नाही. लक्ष्मीची प्रार्थना करा. हे महालक्ष्मी नमः अशा कोणत्याही प्रकारच्या मंत्राचा जप करा. मित्रांनो, देवपूजा करून जमिनीवर आसन टाकून स्वच्छ वस्त्र परिधान करून उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या डाव्या हातात 3 हिरव्या विलायची घ्यायच्या आहेत. आता लक्षात ठेवा, ह्या विलायची ताज्या असाव्यात, कधीच तुटलेल्या फाटलेल्या नसाव्यात. याचं कारण म्हणजे उपाय करतेवेळी आपले विचार, आपली एनर्जी ही सर्व त्या वस्तूमध्ये समाहित होत असते. महिला जर हा उपाय करत असतील तर 3 हिरव्या विलायची महिलांनी आपल्या डाव्या हातात घ्यायची आहे आणि पुरुषांनी आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि हाताची मूठ बंद करून ठेवायची आहे आणि जास्तीत जास्त श्रीम 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 ह्या माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल किंवा त्यापेक्षा जास्त म्हटलं तरी चालेल, अतिशय उत्तम. या विलायची असतात त्याच्यामध्ये आपली पूर्ण इच्छा समाहित होत असते, याआधी मंत्रित होत असतात. मग दिवसभरात सकाळी 1 विलायची तुम्हाला तोंडात टाकायची आहे, दुसरी विलायची तुम्हाला दुपारच्या वेळेला तोंडात टाकायची आहे आणि तिसरी वेळ म्हणजे सायंकाळची वेळ संध्याकाळी 4-5 वाजता तिसरी विलायची सुद्धा तुम्हाला तोंडात टाकायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ही विलायची थुंकणार असता तेव्हा उत्तरेकडे पाहून थुंकायचे आहे. मित्रांनो, हे सर्व करत असताना जर तुम्ही दररोज हा उपाय करताय, शुक्रवारी करताय किंवा पौर्णिमा तिथीला करताय, त्यावेळी आपल्या मनामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे विचार येऊ द्या. जसे की माझ्याकडे पैसा खेचला जात आहे, मला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत आहे आणि लक्ष्मीची माझ्यावर कृपा होणार आहे, असे विचार आपल्या मनामध्ये आपल्याला सातत्याने करत चला. माता लक्ष्मीची उपासना करायला विसरू नका. हा उपाय केल्यामुळे तुम्ही मित्रांनो पैशात खेळाल. भाग्यात जे आहे, नशिबात जे आहे ते तर मिळतेच, मात्र लक्ष्मीच्या कृपेने अपार धन, अपार पैसा, अमाप धन नक्कीच प्राप्त होतं. त्याचबरोबर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्रचंड पैशाचा ओघ निर्माण होण्यासाठी आणखीन एक उपाय पाहूया, जो अत्यंत प्रभावी आहे. अगदी 24 तासात तुम्हाला चमत्कार पाहायला मिळेल. कलियुगामध्ये पैशाचे महत्त्व अनन्यसाधारण वाढत चाललेलं आहे. पैसा हा तर सर्वस्व आहे, अशी परिस्थिती बनलेली आहे. ज्या लोकांकडे मुबलक पैसा आहे त्यांना त्या गोष्टीची जाणीव होणार नाही. मात्र जे बंधू मित्र पैशासाठी धडपड करत आहेत, त्यांच्याकडे पैसा येत नाही, त्यांना या पैशाची व्यथा विचारा. त्यांना चांगलं माहीत असतं, आपण कितीही प्रामाणिक असलो तरीसुद्धा लोक आपल्याकडे येत नाहीत. पैसा असेल तरच लोक, समाज आपली इज्जत करते.
लोकांचा सोडा, अगदी आपल्या घरचे सुद्धा, आई वडील, मुलं, पत्नीसुद्धा आपल्याला योग्य तो मान सन्मान देत नाही. अगदी सत्य आहे, पैसा हा देव नाही. पण आत्ताच्या कलियुगाची परिस्थिती अशी आहे की पैसा हाच सर्वस्व नाही. मात्र सर्वस्व प्राप्त करण्यासाठी पैशाशिवाय पर्याय नाही. मित्रांनो, अशा वेळी तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ जर मिळत नसेल, तुम्ही कष्ट तर खूप करता पण नशिबाची साथ मिळत नसेल, अशा वेळी मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी हा उपाय नक्की करा. म्हणून तुम्ही जी मेहनत करत आहात त्याचं 4 पट फळ हा उपाय तुम्हाला आवश्यक प्राप्त करून देईल. आणि जर हा उपाय तुम्ही पूर्ण तन मन धनाने जर केला, श्रद्धेने केला, विश्वास ठेवा, पैसा तुमच्याकडे इतका येईल की तुमची जितकी अपेक्षा आहे त्याच्या कमीत कमी 4 पट जास्त धन तुमच्याकडे अवश्य येईल. तेही खूप लवकर. तुम्ही तुमच्या कष्टामध्ये कधीच कमी पडू नका. मित्रांनो, हा उपाय आपल्याला शक्यतो मंगळवारी करावा लागणार आहे किंवा शुक्रवारी करावा. आणि नाही जमलं तर पौर्णिमा तिथी सर्वश्रेष्ठ आहे. अमावस्येला सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जर यापैकी कोणत्याही दिवशी करणं जमत नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी केला तरी चालेल. एक तांत्रिक क्रिया आहे. यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून आपले देवपूजेच्या वेळी किंवा सायंकाळी जेव्हा तुम्ही दिवा लावता त्यावेळी हा उपाय करायचा आहे. ही जी क्रिया आहे ती करायची आहे. हे अतिउत्तम आहे. किंवा तुम्ही रात्री 12 वाजता मध्यरात्री जरी केली तरी उत्तम आहे. देवासमोर बसून आसन टाकून आपल्याला समोर एक पाट मांडायचा आहे. त्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती 10 रुपयांची नोट ठेवायची आहे. जर तुम्ही नशीबवान असाल, भाग्यवान असाल तर ज्या नोटेमध्ये कोणतेही अंक 4 वेळा रिपीट झालेला असेल, जसं की 111, 222, 333 असं, हा नंबर म्हणजे 8 4 वेळा रिपीट होत आहे, असं कुठेही येऊ द्या. शेवटी येऊ किंवा पहिल्यांदा, सुरुवातीला येऊ द्या किंवा शेवटी येऊ द्या, अशी नोट फार शुभ मानली जाते. 10 रुपयांची जी नोट कुठे फाटलेली नाही, तिला कुठेही छिद्र पडलेलं नाही किंवा रंग लागलेला नाही, अशी साफसुथरी नोट तुम्हाला घ्यायची आहे. त्या पाटावर अशी साफ स्वच्छ सुंदर अशी 10 रुपयाची नोट त्या पाटावर केशर किंवा लाल चंदन घेऊन ठेवायचे आहे. दोन्हीही नसेल तर लाल पेन म्हणजे लाल शाईचा पेन आवश्यक आहे. आता ही नोट लक्षात घ्या, नोटा, नाणी, सोने जे जे काही असते ते वैभव सर्व लक्ष्मीची रूपे आहेत. यामध्ये लक्ष्मी वास करते. लक्ष्मीची आपण पूजा करत आहोत, त्यामुळे तिथे आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करायला हवा. त्या दिव्यातील वात लाल रंगाची ठेवा. म्हणजे आपण जो हातामध्ये कलावा बांधतो त्या कलाव्यापासून बनवलेली ही वात असावी. किंवा कापसाच्या वातीला तुम्ही लाल करू शकता. हा दिवा तुपाचा श्रेष्ठ ठरतो, म्हणून तुपाचा असेल तर उत्तम राहील. तूप नसेल तर तुम्ही तेलामध्ये थोडीशी हळद टाकू शकता. असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या नोटेवरती थोडीशी हळद लावायची आहे. करंगळी जवळच्या बोटाने ही हळद लावा. त्यानंतर एक मंत्र आहे. तो मंत्र आपण नोटेवरती लाल पेनाने लिहायचा आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम. या मंत्राचं दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा देण्यास अजिबात विसरू नका. मंत्र आता लक्ष्मीचा मंत्र आहे. हा मंत्र या नोटेवरती लिहिल्यानंतर आपल्या घरात जी जपमाळ आहे किंवा कमळगठ्ठ्याची माळ असेल तर त्या माळेवरती ओम श्रीम हा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरी तुझे कायमस्वरूपी वास्तव्य होऊ दे. धन दौलत भरपूर प्रमाणात माझ्या घरी येऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही नोट आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायची. तुम्हाला पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही ही नोट ठेवू शकता. या उपायाने अपेक्षापेक्षा कमीत कमी 4 पट जास्त अधिक धन माता लक्ष्मीच्या कृपेने नक्की प्राप्त होईल. जेव्हा जेव्हा पौर्णिमा तिथी येईल तेव्हा तेव्हा या 10 रुपयांच्या नोटेस धूप दीप दाखवण्यास विसरू नका. ही नोट कधीही खर्च होणार नाही, याकडे लक्ष द्या. या उपायाबद्दल शक्यतो कोणाजवळही चर्चा करू नका. जेव्हा जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा चर्चा केली जाते,
तेव्हा या उपायाचा प्रभाव कमी होतो. म्हणजे उपायाची इतरांजवळ चर्चा केल्याने उपायाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे शक्य तेवढं गुप्त ठेवा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच बेल आयकॉन देखील प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.